हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शिवजला तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर भरपूर दिवसाने व्हिडिओ बनवते. खूप लोकांची DM येऊन गेले की दीदी तुमचे व्हिडिओ का नाही येते किंवा तुमचे का व्हिडिओ येत नाहीये. खूप लोकांनी मेसेज केले, DM केले. तर सांगते का व्हिडिओ येत नव्हते. कसं आहे ना की कधी लाईफमध्ये ना काही ना काही अपडाऊन्स तर येतातच आहे आणि मी अपडाऊन्स येतात आहे, पण मी कधी अशी डिप्रेशनमध्ये जात नाही. पण लाईफमध्ये कधी काय काय गोष्टी अशा असतात नाही त्याच्यामुळे मी माझं डिप्रेशनमध्ये जातं. काय झालं की माझ्या अचानक आहे ना ह्या व्हिडिओ बनवणं ह्या सर्व गोष्टीवरून ना अचानक फुलं बोलतात ना की माझं मनच उडालं होतं की मला माहिती आहे मला व्हिडिओ बनवायचे पण माझं मनच करत नव्हतं. काय माहित आता हे असं अचानक का झालं. कदाचित सारखे व्हिडिओ म्हणजे आपल्याला तेच काम करून कंटाळा येतो म्हणून मे बी असं झालं असेल. तर माझ्या बाबतीतही सेम असंच झालं की मी नुसते व्हिडिओ शाळेत कदाचित असं होऊ शकतं, पण माझं अचानक नाही ह्या गोष्टीवरून मनच उडत होतं आणि त्याच्यामुळे मी खूप ट्राय करत होती की व्हिडिओ बनवायचं, पण नाही. बस बोलतात ना की एखाद्या गोष्टीवरून आपलं मन उडतं, तर माझंही तसंच झालं होतं. तर आणि मी व्हिडिओ बनवायला मला जमत नव्हतं, त्याच्यामध्ये मी जात होती डिप्रेशनमध्ये की मला करायचंय पण माझं मन नाही करत आणि खूप म्हणजे अशी सगळी सिच्युएशन होती. पण आफ्टर ऑल ना मी ह्यातून स्वतःला बाहेर काढलं आणि आत्ता व्हिडिओ बनवते. तर मला ह्यातून पण तुम्हाला शिकण्यासारखं काय आहे सांगू का, की आपलं मन ना आपल्याला हमेशा एक्सक्यूज देत असतं की हे नको ते नको. पण आपला माइंड असते ना, आपली जी बुद्धी असते ना ती हमेशा काम करते. आपलं बुद्धी आपल्याला सांगत असते आपल्यासाठी हे योग्य आहे, पण आपलं मन ना करत नाही ह्या गोष्टी करायचं. तर प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी सिच्युएशन येते. तर ना अशा सिच्युएशनमध्ये ना प्रत्येक गोष्टीला आहे ना स्वतः त्यातून बाहेर काढायला हवं. तुमच्या लाईफमध्ये आजही तुमचं मन नाही करत आहे ना, आज नाही करत आहे उद्या करा, भले ट्राय करा. टाइम मन नाही करत आहे सुद्धा ट्राय करा. ट्राय नाही होते परत तिसऱ्या दिवशी करा, चौथ्या दिवशी. मग थोड्या दिवसांनी ऑटोमॅटिक जेव्हा तुम्ही कराल ना ही गोष्ट, तेव्हा तुमचं ऑटोमॅटिक ना त्या गोष्टीसाठी तुम्ही हे करा. जोपर्यंत आपण कोणती गोष्ट आयुष्यात प्रॅक्टिकली विचार करत नाही तोपर्यंत लाईफमध्ये काहीच होत नाही. तर त्यामुळे यांचं प्रत्येकाच्या लाईफमध्ये अशी सिच्युएशन येते, तेच काम करून त्याच गोष्टीने आपण सुद्धा बोर होतो किंवा आपल्याला करावंसं नाही वाटत. तर त्यावेळेस करा, नाही झालं दुसऱ्या दिवशी करा, तिसऱ्या दिवशी करा, चौथ्या दिवशी करा आणि ही गोष्ट स्वतःला लावून घ्या. आणि मला माहिती आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी किती डिप्रेशनमध्ये गेली ना तरी मी स्वतःला बाहेर काढणार. कारण जेव्हा माझ्या आयुष्यात कोण नव्हतं ना तेव्हा मी असंच स्वतःला बाहेर काढलं आणि त्या गोष्टीचा फायदा मला आज होते. आज मी उद्या अँड फ्युचरमध्ये मी कितीही मोठ्या डिप्रेशनमध्ये जाऊ, मी त्यातून स्वतःला बाहेर काढू शकते. तसे अशा सवयी तुम्ही स्वतःला लावायच्या की तुम्हाला आयुष्यभर कामाला येईल. तर डिप्रेशनमध्ये तुम्ही जर स्वतःला बाहेर यायची सवय लावली ना, तुम्ही